नमस्कार. आज आपण एका अशा होमिओपॅथिक औषधांबद्दल बोलणार आहोत जे बनतं एका सुंदर, नाजूक फुलांपासून, पण ज्याची शक्ती ऐकून आश्चर्य वाटेल. चला तर मग ओळख करून घेऊया जेल्सेमियमची. तर ही आहे येलो जॅस्माइन नावाची वनस्पती. पिवळ्या रंगाची खूप सुगंधी फुलं असलेली ही वेल. पण थांबा, याच्या या नाजूक रूपावर अजिबात जाऊ नका. कारण याचं जे सौंदर्य आहे ना, त्याच्यामागे एक खूप मोठं, एक शक्तिशाली रहस्य दडलेलं आहे. आणि ते रहस्य काय आहे माहितीये? होमिओपॅथीच्या दुनियेत याला एक खास नाव दिलंय, आणि ते म्हणजे अ ग्रेट पॅरालायझर. हो, बरोबर ऐकलत. शरीराला शिथिल करणारं, लुळं पाडणारं औषध. चला तर मग भेटूया या ग्रेट पॅरालायझरला, म्हणजे त्याला जरा जवळून समजून घेऊया. आता प्रश्न पडतो की होमिओपॅथीमध्ये जेल्सेमियमला एवढं महत्त्व का दिलं जातं? तर याचं कारण असं आहे की याची लक्षणं इतकी स्पष्ट, इतकी ठळक असतात ना, की ती सहसा चुकत नाहीत. आणि त्यामुळेच डॉक्टरांना हे औषध अचूक ओळखता येतं. बरं, मग आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की हे जेल्सेमियम नक्की काम कसं करतं? म्हणजे शरीरावर याचा प्रभाव कसा पडतो? चला, हेच समजून घेऊया. हे औषध थेट आपल्या नर्वस सिस्टमवर हल्ला करता, म्हणजे आपली मज्जासंस्था. आणि त्यातही विशेषतः मेंदू, पाठीचा कणा आणि आपल्या ज्या मोटर नर्व्स असतात ना, ज्या मेंदूकडून आपल्या मसल्सना म्हणजे स्नायूंना हालचालीचे सिग्नल देतात, बरोबर, त्यांच्यावरच याचा परिणाम होतो. बघा, याची जी प्रक्रिया आहे ना, ती काही स्टेप्समध्ये होते. सगळ्यात आधी हे मोटर नर्व्सवर परिणाम करतं, ज्यामुळे पूर्ण शरीरात एक प्रकारचा अशक्तपणा जाणवायला लागतो. त्यानंतर मन आणि शरीर दोन्ही एकदम सुस्त होऊन जातात. डोकं जड, हातपाय जड वाटायला लागतात. आणि मग अशी एक स्टेज येते की आपले स्नायू ते आपल्या इच्छेप्रमाणे काम करायलाच नकार देतात. आणि शेवटी हळूहळू पूर्ण पॅरालायसिस म्हणजे अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. आता आपण बघूया जेल्सेमियमची खरी ओळख. ती लक्षणं जी या औषधाला डिफाईन करतात. त्यांना लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून 3 Ds अँड ट्रेम्बलिंग असं म्हणतात. तरी 4 शब्द कोणते? पहिला डी, डलनेस म्हणजे सुस्ती, मरगळ. दुसरा डी, डिझिनेस म्हणजे चक्कर येणं. तिसरा डी, ड्राउझिनेस म्हणजे सतत झोप लागणं. आणि या सगळ्यासोबत ट्रेम्बलिंग म्हणजे थरथर कापणे. हे 4 म्हणजे जेल्सेमियमचे आधारस्तंभ आहेत असं म्हटलं तरी चालेल. खरं सांगायचं तर या 4ही लक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण कोणतं असेल तर ते आहे थरथर. ट्रेमर इज द की नोट ऑफ दिस रेमेडी असं म्हटलं जातं. आणि ही थरथर फक्त हातापुरती मर्यादित नसते हां, ती जिभेत, पायांमध्ये किंबहुना पूर्ण शरीरात जाणवू शकते. आता लक्षणांची सुरुवात कशी होते यात पण एक मोठा इंटरेस्टिंग फरक आहे. समजा जेल्सेमियम हे कासवासारखं आहे, एकदम हळू, त्याची लक्षणं यायला अनेक दिवस लागतात. आणि या उलट ॲकोनाइट हे सशासारखं, एकदम फास्ट, अचानक थंडी वाजते आणि काही तासांतच लक्षणं दिसायला लागतात. हा जो फरक आहे ना, तो औषध निवडताना खूप महत्त्वाचा ठरतो. चला, आता बघूया की या औषधाचा वापर प्रत्यक्ष आयुष्यात कुठे कुठे होतो, म्हणजे साध्या फ्लूपासून ते अगदी स्टेजवर जायच्या भीतीपर्यंत. तर मग प्रश्न येतो की नक्की कोणत्या त्रासांवर हे औषध वापरलं जातं? याचा सगळ्यात मोठा उपयोग होतो तो म्हणजे इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू आणि तापात. अशी अवस्था इमॅजिन करा की ताप आलाय, अंग इतकं जड झालंय, इतका थकवा आलाय की जागेवरून हलायची पण इच्छा होत नाहीये. आणि या तापासोबत जर तीच लक्षणं असतील, सुस्ती, चक्कर आणि झोपाळूपणा, तर जेल्सेमियम हे पहिलं औषध ठरतं. आता फक्त शारीरिक आजारच नाही, तर याचा एक खूप मोठा उपयोग मानसिक स्तरावर पण होतो. तो म्हणजे अँटिसिपेटरी अँक्झायटी. म्हणजे काय, तर एखाद्या मोठ्या घटनेच्या नुसत्या कल्पनेनेच येणारी भीती. उदाहरणार्थ, स्टेजवर भाषण द्यायचंय किंवा मोठी परीक्षा आहे किंवा कोर्टात जायचंय, या विचारानेच हातपाय थरथरायला लागतात. याला एक्झामिनेशन फंक्स असा एक मजेशीर शब्द पण वापरला जातो. आणि एवढंच नाही, समजा एखादी खूप मोठी भीतीदायक घटना घडली किंवा अचानक धक्का बसला, मग ती बातमी खूप आनंदाची असो किंवा खूप वाईट, अशा घटनेनंतर जे काही शारीरिक किंवा मानसिक त्रास सुरू होतात, त्यांच्यावर सुद्धा हे औषध उपयोगी पडतं. चला, आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून जेल्सेमियमचं एक पूर्ण चित्र उभं करूया, एक कम्प्लीट पिक्चर. तर बघा, सगळं एकत्र केल्यावर काय दिसतं? मानसिक स्तरावर काय आहे, तर कुठल्या तरी गोष्टीची भीती,
स्टेजवर जायची भीती आणि सगळंच सोडून शांत एकटं राहावंसं वाटणं. शारीरिक स्तरावर काय, तर पापण्या जड होणं, मानेच्या मागे दुखणं, मसल्समध्ये कमजोरी वाटणं आणि गिळायला त्रास होणं. आणि ह्या सगळ्याचा कीनोट म्हणजे मुख्य लक्षण काय, तर थरथर, ज्याच्यासोबत डलनेस, डिझिनेस आणि ड्राउझिनेस असतोच. आणि हे सगळं सुरू होण्याची कारणं काय असू शकतात, तर भीती, वाईट बातमी, डिप्रेशन किंवा अगदी कडक ऊन किंवा वादळी हवामान. आणि जाता जाता एक प्रश्न, की एखाद्या घटनेची केवळ कल्पना, नुसता विचार, मनावर इतका परिणाम करू शकतो का, की त्याचे परिणाम थेट शरीरावर दिसायला लागावेत? जेल्सेमियम आपल्याला मन आणि शरीर यांच्यातील या अतूट नात्याबद्दल विचार करायला लावतं, नाही का?